जय शिवराय मित्रांनो, जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि हे नुकसान झाल्याच्या नंतर राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी जी काय नुकसान अतिवृष्टी मंजूर करण्यात आली, तर मित्रांनो याच्याच अंतर्गत एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे. ती अपडेट म्हणजे की ज्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत आणि ज्या शेतकऱ्यांची खात्याची KYC झाली आहे, तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान नेमकं कधी जमा होणार आहे आणि हे अनुदान जमा होण्याची नेमकी प्रोसेस कशी पाहिजे, म्हणजे पैसे जमा झाले का नाही किंवा KYC झाली का नाही हे कसं बघायचं, तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत. तर मित्रांनो, हे पाहण्यासाठी तुम्हाला जो काय विशिष्ट नंबर आहे अर्थातच VK नंबर, तर तो VK नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कारण की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या CSC सेंटरवर जाता आणि त्या ठिकाणी तुमची KYC पूर्ण करून घेता आणि ही KYC केल्याच्या नंतर तुम्हाला जी काही ती पावती दिली जाते, तर त्या पावतीवर एक VK नंबर असतो आणि त्या VKच्या सहाय्याने तुमची KYC झाली का नाही किंवा KYC झाली तर तुमच्या खात्यामध्ये पैसे पडले का, पडले तर कोणत्या बँकेमध्ये पडले, त्याच्यानंतर किती तारखेला पडले, तर याची सविस्तर माहिती तुम्हाला या टेटसच्या माध्यमातून जाणून घेण्याचे तुम्हाला जाणून घेत आहे. तर मित्रांनो, नेमकं हे टेटस कसं बघायचं हे आपण संपूर्ण बघूयात. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये यायचं आहे आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर दुष्काळ पेमेंट स्टेटस असं नाव टाकून सर्च करायचं आहे. हे सर्च केल्याच्या नंतर या ठिकाणी चेक युअर पेमेंट स्टेटस, तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता यावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी इंटर द युअर VK नंबर, अर्थातच तुमचा जो काही VK नंबर आहे म्हणजे तो नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. तर मित्रांनो, हा VK नंबर कसा काढायचा, हा एकतर तुम्हाला तलाठी यांच्या माध्यमातून मिळणार आहे किंवा तुम्ही तुमची जी काही KYC केली असेल तर तुम्हाला जी काही पावती दिली असेल तर त्या पावतीवर सुद्धा तुमचा हा VK नंबर तुम्हाला सापडून जाईल. हा VK नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. हा टाकल्याच्या नंतर लाल बटनला सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी बघू शकता तुमची KYC पेंडिंग आहे, म्हणजे अद्याप देखील तुम्ही KYC केली नाही. तर ज्या शेतकऱ्यांनी KYC केली नाही तर लवकर KYC करून घ्या. आणि याच्यानंतर ही KYC पेंडिंग स्टेटस झालं. आता त्याच्यानंतर जर तुम्ही तुमचा VK नंबर टाकला आणि परत सबमिट या बटनवर क्लिक केलं आणि या ठिकाणी दाखवत आहे KYC कंप्लीट, म्हणजे तुमची KYC कंप्लीट झाली आहे आणि काही दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे. तर मित्रांनो, आता हे झालं KYC पेंडिंग आणि KYC कंप्लीट. आता परत जर तुम्ही एखादा VK नंबर टाकला आणि त्यामध्ये जर तुम्हाला स्टेटस दाखवत असेल तर या ठिकाणी बघू शकता तुमचा VK नंबर, तुमचं नाव, तुमचा अकाउंट नंबर, त्याच्यानंतर किती रक्कम तुमची जमा झाली, कोणत्या दिवशी जमा झाली, तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या स्टेटसच्या माध्यमातून मिळणार. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमचं KYCचं स्टेटस बघू शकता आणि तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली की नाही ते सुद्धा बघू शकता.